ट्रॉफीसाठी मी कलेक्टर ऑफिसमध्ये अर्ज केलेला आहे. ती मला आज किंवा उद्या मिळाल्यानंतर आपल्या पदाधिकाऱ्यांना मी ती देतो. हा एक मुद्दा आहे. महापालिका प्रशासनाचा महापालिका प्रशासनाचा हम सब हम सब हम सब हम सब. केशवराव भोसले नाट्यकरणाच्या खाजगीकरणासाठी सुरू असलेल्या रंगकर्मींच्या आंदोलनाला आता विविध पक्ष संघटनांचा पाठिंबा होत आहे आणि माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते इंद्रजित बोंद्रे साहेब, काय सांगाल आज या आंदोलनाला तुम्ही पाठिंबा दिलेला आहे? महापालिकेमध्ये ज्या वेळेला हा प्रस्ताव मांडला गेलेला होता त्यावेळेला काँग्रेसची नेमकी भूमिका त्या ठिकाणी कशी होती? काँग्रेसने त्या प्रस्तावावर चर्चा केली आणि त्यांनी मंजूर केला हा प्रस्ताव. त्यात उपसूचनाही आम्ही घालणार आहे की खाजगीकरण होऊ नये, रंगकर्मींना घेऊन त्यांच्याबरोबर चर्चा करून ह्या प्रस्तावात जी उपसूचना घालायची ती घालणार आहे. आणि या रंगकर्मी आणि केशवराव भोसले हा रंगकर्म्यांचा श्वास म्हणजे केशवराव भोसले नाट्यगृह आहे आणि ते निश्चितपणे खाजगीकरण होऊ देणार नाही. यासाठी जो लढा रंगकर्म्यांच्यावर द्यायला लागेल त्या लढ्यामध्ये महापालिका प्रशासनाच्या विरोधात जाऊन आम्ही रंगकर्म्यांसोबत राहून हा खाजगीकरणाचा घाट थांबवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. भाई, खरं तर अनेक या केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये अनेक कलाकार घडलेले आहेत, अनेक चित्रपटामध्ये नावारूपास आलेले अभिनेत्री घडलेले आहेत. या केशवराव भोसले नाट्यगृह जे खाजगीकरण सुरू आहे, या खाजगीकरणाचा फायदा जो आहे तो कोल्हापूरच्या कलाकारांबरोबरच राज्यातील इतर कलाकारांना होईल असं वाटते का? नाही, खाजगीकरणाचा फायदा कुणालाही होणार नाही, उलट तोटाच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. या खाजगीकरणाचा जो घाट आहे त्याची पहिली स्टेप म्हणून त्यांनी प्रस्ताव आणलेला नाही, त्याची मंजुरी खाजगीकरण करण्याची मंजुरी घेतलेली आहे. तर अजून त्यांचा प्रस्ताव यायचा आहे. त्या प्रस्तावाला काँग्रेस पक्ष ताकदीने या ठिकाणी विरोध करणार. त्याचबरोबर रंगकर्मींच्या बरोबर रस्त्यावरची लढाई आम्ही सगळी या ठिकाणी रस्त्यावर उभारून करणार. कारण हा केशवराव भोसले हा नुसता कोल्हापूरच्याच नव्हे, संपूर्ण महाराष्ट्रातल्या रंगकर्मींचा श्वास आहे. हे म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण शाहूंच्या या नगरीमध्ये, शाहूंच्या विचारांच्या या नगरीमध्ये आज आपण पाहिलं तर सर्व रंगकर्मी, सर्व पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आणि या खाजगीकरणाच्या विरोधात आज जे प्रशासन म्हणते की तोट्यात आहे, तर तोट्यात वगैरे काही नाही. असा विषय जर चांगल्या पद्धतीने करायचा असेल तर त्याला आमच्याकडे सूचना आहेत आणि चांगल्या ना नफा ना तोटा या विषयावर कोल्हापूर महानगरपालिका केशवराव भोसले नाट्यगृह चालवू शकते आणि ते आम्ही चालवून दाखवू शकतो. खरं तर महापालिकेकडं आता मनुष्यबळाची कमतरता मोठ्या प्रमाणात आहेत. या मनुष्यबळ कमतरता जी आहे ती दूर होण्यासाठी सर्व प्रशासन असेल मंडळ ते प्रयत्न करेल असं वाटते का? त्याचंच तुम्हाला मी उत्तर या ठिकाणी सांगतोय. साऊंड ऑपरेटर असेल, लाईट ऑपरेटर असेल, स्वच्छतेचा विषय असेल, मेंटेनन्सचा विषय असेल, या सगळ्याच्या विषयासाठी तुम्हाला माणसं नेमता येतात. चांगल्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्ट बेसवर ही माणसं घेता येतात आणि आपण ती घेऊ शकतो आणि महापालिका ही चालवू शकतं. आणि त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला लागेल ते सहकार्य, तुम्हाला रस्त्यावरचं सहकार्य, तुम्हाला थिएटर चालवण्यासाठी जे काय लागेल ते आम्ही करायला तयार आहोत. थँक्यू. माझ्यासोबत अखिल भारतीय म्हाडा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक आहेत. आपण त्याच्यावर साहेब काय सांगाल? आज या रंगकर्मीच्या आंदोलनाला आपण पाठिंबा दिलेला आहे. मराठा महासंघ असेल किंवा एक शाहू विचारक म्हणून जो ऐतिहासिक ठेवा शाहू महाराजांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे, या शाहू महाराजांनी जो ठेवा दिलेला आहे त्याचं खाजगीकरण केलं जातं. एक शाहूप्रेमी म्हणून तुमच्या भूमिका काय असणार आहे? लोकराजा शाहू महाराजांनी जे वेगवेगळ्या घटकासाठी जे काय योजना आखल्या त्यामध्ये विशेषतः नाट्य कलाकार, नाटक आणि सर्व संगीतासाठी ज्या पद्धतीनं मदत केली त्यातूनच हे केशवराव भोसले नाट्यगृह शाहू महाराजांच्या संकल्पनेतून निर्माण झालं होतं. शाहू महाराजांनी स्वतः नाटकाचे प्रयोग मोफत असे ठेवलेले होते. या कलाकारांना राजाश्रय दिला होता आणि आज या ठिकाणी ज्या शाहू महाराजांची ज्या वास्तू आहे त्या संवर्धनासाठी आमचा प्रयत्न चालत असताना शाहू महाराजांचा स्पर्श झालेला केशवराव भोसले आज या ठिकाणी खाजगीकरणाच्या वाटेवर निघालेले आहेत. आमचा त्यांना आव्हान आहे, जर खाजगीकरण कराल तर याद राखा, कारण कोल्हापूरची जनता कुठल्याही परिस्थितीत शाहूंच्या वास्तूचं खाजगीकरण करून देणार नाही. नाना, जर खाजगीकरण होत असेल आणि खाजगीकरण झाल्यानंतर ज्या काय आवश्यक सोयीसुविधा कलाकार असतील किंवा चित्रकर्मी असतील, रंगकर्मी असतील यांना मिळणार असतील,
तर त्याला विरोध का? विरोध असण्याचं कारण नाही आहे. आज ही जी सांस्कृतिक चळवळ आहे याला राज्य शासन अनुदान कलाकारांना नाटकांना द्यायला आलेलं आहे. विशेषतः वेगवेगळ्या राष्ट्रपुरुषांच्या जयंतीच्या वेळेला असे सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन कोट्यावधी रुपये जर खर्च करत असतील तर किरकोळ बाबीसाठी या ठिकाणी खर्चाचा विषय नाही आहे. ही नफा तोटा मिळवण्याची संस्था नाही आहे. त्यामुळं कलाकारांचं जर हित बघायचं असेल, सामान्य कलाकारांना या ठिकाणी जर संधी मिळायची असेल तर ते खाजगीकरण झालं तर त्या ठिकाणचं भाडेवाढ ही अवास्तव असणार आहे आणि ती सामान्य कार्यकारांना परवडणार नाही. फक्त गोंडच नाव आहे की कलाकारांना सोयी सवलती मिळतील, हे सगळं चुकीची बाब आहे. एकूणच पाहिलं तर राजर्षी शाहू महाराजांनी जे काही कलेचा ठेवा म्हणून हा नाट्यगृह उभा केलेला आहे आणि या ऐतिहासिक ठेव्याला धक्का पोचू देणार नाही तर याद राखा असा सज्जड इशारा जो आहे या सामाजिक कार्यकर्त्यांनी आपल्यासमोर बोलताना प्रशासनाला दिला आहे. लाईव्ह मराठीसाठी सद्दाम अली, कोल्हापूर.